नमस्कार शिक्षक आणि भावी शिक्षकांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. हो घातल्या आल्या या रविवारच्या पेपरमध्ये टीईटी पेपरमध्ये आपल्याला अत्यंत उपयुक्त असे सामाजिक शास्त्रामधले काही क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या काही क्वेश्चनला सुरुवात करू. पहा, कारण आपण जे आज क्वेश्चन घेत आहोत त्या एका क्वेश्चनमधून जवळपास 5 ते 6 क्वेश्चनची आपली तयारी होईल. पहा, आपण पहिल्या क्वेश्चनकडे वळूया. पहा, पहिला क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती. ओके, जी बाब नाही आहे भारतीय राज्यघटनेमध्ये अशी कोणती बाब आहे म्हणते, तर हा राज्यघटनेशी संबंधित आहे. आपल्याला पहा, राज्यघटनेशी संबंधित असलेला हा आपला प्रश्न दिसतो आहे. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती. ओके, पहा विसंगत बाब कोणती आहे. पहिलं पहा ऑप्शन, ते राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. हो, ते राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यानंतर पहा, ते राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. तर हे चुकीचं आहे, हे विसंगत बाब, कारण ते राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. ओके, कारण हे राज्याचे प्रमुख नसतात म्हटलेलं आहे, इथे काय पाहिजे होतं, असतात पाहिजे होतं. त्यानंतर राज्याबाहेरील व्यक्ती असतात. तर हो, कारण अंतर्गत राजकारण टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टीमध्ये जर राज्यातलाच जर राज्यपाल दिला तर अंतर्गत वाद होऊ शकते, राजकारण होऊ शकते. त्यासाठी बहुतांश वेळा किंवा बरेच वेळा ज्या राज्याचा जो व्यक्ती आहे त्या राज्याचा त्याला राज्यपाल पद दिल्या जात नाही, तर दुसऱ्या राज्यामध्ये दिलं जातं. ओके, तर ही बाब बरोबर आहे. राज्याबाहेरील व्यक्ती असतात अंतर्गत राजकारण टाळण्यासाठी, आणि राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. बरोबर आहे. जे काही मुख्यमंत्री असते आणि मंत्रिमंडळ असतात, ओके, जे की प्रत्यक्ष सरकार चालवतात, याच्यामध्ये राज्यपालाचा समावेश असतो का, नाही. तर विसंगत बाब काय याची, ते राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. तर कलम 154 नुसार ते घटनात्मक प्रमुख आणि राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, कारण त्यांच्या नावेच पूर्ण राज्याचा कारभार चालत असतो. जे की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने जे काही कायदे पारित केलेले आहेत त्यावर ओके सही देण्याचं काम, ते पारित करण्याचं काम कोणाचं असते, राज्यपालाचं असते. पहा, आपण राज्यपाला संबंधित महत्वाचे कलम पाहू. राज्यपालाची कलम पहा, कलम 153. पहा, इथं फक्त कलम लिहितो, लेक्चर खूप वाढेल. कलम 153 नुसार, कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. ओके, तर कलम 153 कशासाठी दिली आहे, पहा इकडे लिहितो थोडं सविस्तर. कलम 153, कलम 153 काय आहे, कलम 153 आहे प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल. ओके, राज्यपाल असेल, राज्यपालाची कलम आहे 153. त्यानंतर कलम 154 काय, कलम 154 राज्यपाला संबंधित काय सांगते, की राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असेल, कार्यकारी प्रमुख असेल. ओके, तो काय असेल, राज्याचा घटनात्मक प्रमुख असेल. राज्याचे सर्व काही काम हे कोणाच्या नावे चालते, राज्यपालाच्या. घटनात्मक प्रमुख कलम 154 नुसार. ओके, घटनात्मक प्रमुख म्हणून किंवा कार्यकारी प्रमुख असतो. त्यानंतर कलम पहा, कलम 155, कलम 155 नुसार त्याची राष्ट्रपती नियुक्ती करतात. पहा, कोण करते, राष्ट्रपती नियुक्ती करतात. आणि राष्ट्रपती नियुक्ती म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार तो पद असते. केंद्रीय ओके, केंद्रीय सरकार किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ सल्ला देत असते राष्ट्रपतीला, त्यानुसार राज्यपालाची निवड होत असते राज्यावर. ओके, म्हणजे राष्ट्रपती नियुक्त आहे. कलम 156 काय सांगते, कलम 156 सांगते कार्यकाळ. राज्यपालाचा कार्यकाळ काय, तर राज्यपालाचा कार्यकाळ हा ओके 5 वर्षाचा असतो. किती, 5 वर्षाचा. पण त्याही आधी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तेवढे ते ठेवतात. राष्ट्रपतीला वाटलं की नाही, ओके, तर राष्ट्रपती त्याला पदावरून काढू शकतात त्या राज्यातून. त्यानंतर पहा, कलम 157, त्यामध्ये काही त्यांनी ओके पात्रता दिलेली आहे. पात्रता काय आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि वयाचे 35 वर्ष पूर्ण केले असावे. पहा, पात्रता काय पात्रता आहे त्याची, तो भारताचा नागरिक असणे महत्वाचं आहे आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले पाहिजे. आपल्याला माहित आहे, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या निवडणुकीकरिता वयाचं म्हणजे अट काय आहे, 35 वर्ष. लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. ओके, पहा, कलम 158 काय सांगितलेलं आहे, कलम 158 सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती. अटी अशा की त्याने कोणत्याही लाभाचे पद धारण करू नये. राज्यपालाने कोणताही शासकीय अधिकारी किंवा कोणत्याही लाभाच्या पदामध्ये तो नसला पाहिजे, आणि संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये कोणतेही सदस्यत्व नसलं पाहिजे.
आणि जे काही संसद आहे त्या अटीनुसार त्यांना काय केलं जातं, वेतन दिलं जाते. अशा प्रकारे अटी आणि शर्ती आहे. ओके, अटी आणि शर्ती म्हणू आपण त्याला, अटी आणि शर्ती. कलम 159 काय सांगते पहा, कलम 159, कलम 159 काय सांगते, शपथ घेतात ते, भारतीय राज्यघटनेशी मी ओके प्रामाणिक राहील, भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करेल, या प्रकारे काही एक शपथ असते. तर कलम 159 नुसार काय राज्यपाल हे शपथ घेत असतात. कलम 160 काय, हे राष्ट्रपतीचे काही अधिकार दिले आहे कलम 160 मध्ये. जर राज्यामध्ये काही जरी ओके एक भयावह परिस्थिती झाली, राज्यामध्ये काही दंगा म्हणा किंवा अंतर्गत काही कलह माजला, तर त्यामध्ये राष्ट्रपती काही राज्यपालाला काही आदेश देतात, किंवा राज्यपाल कधी आजारी असेल, राज्यपाल काही काळासाठी तो अनुपस्थित असेल किंवा राज्यपालाचा मृत्यू असेल, त्यावेळेस राष्ट्रपती काही राज्यासाठी काही ठराव करत असतात. ओके, त्यानुसार ते राज्य चालत असते. कलम 160 हे राष्ट्रपतीसाठी दिलेलं आहे. ओके, राष्ट्रपतीचे कार्य आहे याच्यामध्ये जे राज्यपालाच्या निगडीतच आहे. ओके, आणि पहा कलम 161, कलम 161 याच्यामध्ये काय आहे, ओके, कलम 161 नुसार शिक्षा जे काही दंड आहे ते शिथिल करू शकतात राज्यपाल. ओके, एखादी जर शिक्षा असेल तर त्या शिक्षा रूपांतरित करू शकतात. 5 वर्षाची शिक्षा असेल एखाद्या दिली तर ती 4 वर्षावर येऊ शकते. फक्त देहदंडाची शिक्षा ते रद्द करू शकत नाही. एखाद्या शिक्षेचं रूपांतर करू शकतात, एखादी शिक्षा वाढवू शकतात, कमी करू शकतात, रद्द करू शकतात किंवा स्थगित करू शकतात. परंतु देहदंडाची, मृत्यूची जी शिक्षा आहे ती कलम 72 नुसार राष्ट्रपतीला, राज्यपालाला दिलेली नाही. बाकी कलम 162, कलम 163 तुम्हाला माहिती आहे, राज्यपालाच्या सल्ल्या, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल कामं करतील, असे काही कलम आहेत. त्याच्यातले काही महत्त्वाचे कलम लक्षात ठेवा. ओके, राज्यपालाची नियुक्ती 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी, कधी कधी राज्यपाल 2 राज्याचेही काम करतो. जसे की ईशान्येकडील आपण राज्य पाहतो, छोट्याले राज्य आहेत, तर एक राज्यपाल 2 राज्य सांभाळतो, 2 राज्याचा एकच राज्यपाल असतो. पहा, बरेच महत्त्वाचं आहे, बरेच महत्त्वाचे कलम आहेत. तर राज्यपाल हे चांगलं करून चला, यावर प्रश्न विचारतात. ओके, टीईटी म्हणा, इतर कोणतीच परीक्षा म्हणा, ओके, तर राज्यपालावर एक प्रश्न असतो. पहा नेक्स्ट क्वेश्चन, खूप सविस्तर सांगितलं. त्यानंतर पहा, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात समावेश होतो. कोणत्या उच्च न्यायालयात, ओके, अंदमान निकोबार हे जे केंद्रशासित प्रदेश आहे यांचा समावेश होतो, ते आहे कोलकाता उच्च न्यायालय. कोलकाता उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कोण, अंदमान निकोबार येते. ओके, याच्या जे काही केसेस आहेत ते कुठे सुनावल्या जातील, कोलकाता उच्च न्यायालयामध्ये, जे की भारतातलं सर्वात पहिलं उच्च न्यायालय आहे, 1862 मध्ये झालेलं. तर कोलकाता उच्च न्यायालयामध्ये कोण येते, अंदमान निकोबार. पहा, पहिला ऑप्शन दिला इथं मुंबईचं पाहू आपण. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत कोण येते पहा, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत, त्याला बॉम्बे उच्च न्यायालय म्हणतो आपण. तर महाराष्ट्र एक राज्य येते आपलं पूर्ण, महाराष्ट्र, नंतर गोवा येते. ओके, आणि 2 केंद्रशासित प्रदेश येतात, लक्षात ठेवा, महाराष्ट्र, गोवा. ओके, आणि केंद्रशासित प्रदेश कोणते पहा, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली आणि व दव आणि दिमन. याचं काय रे, कोणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते ते, मुंबई उच्च न्यायालयाच्या. ओके, मुंबई उच्च न्यायालय. त्यानंतर दिल्ली हे स्वतंत्र उच्च न्यायालय 1966 मध्ये झालं, जे की फक्त भारतामध्ये एकच केंद्रशासित प्रदेशाला आहे, ते म्हणजे दिल्लीला आहे. ओके, त्यानंतर पहा नागपूर, हे नागपूर खंडपीठ आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहे, ते बी लक्षात ठेवा. खंडपीठ कोणते आहेत लक्षात ठेवा, खंडपीठ कोणकोणते आहेत माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो. पहा, त्याच्यामध्ये एक तुम्हाला येईल नागपूर. ओके, त्यानंतर तुम्हाला येईल छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी, गोव्याची राजधानी. हिचं काय, इथं खंडपीठ आहेत बॉम्बे उच्च न्यायालयाची. ओके, जे काही आपली काही इकडे जर विदर्भामध्ये जर एखादे आपल्याला वाटलं तर आपण नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करू शकतो. डायरेक्ट मुंबईला जायची गरज नाही. ओके, त्यानंतर पहा, असे काही बरेच न्यायालय आहेत की ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये काही केंद्रशासित प्रदेशांनी राज्य येतात, ते पाहू आपण. पहा इकडे, नंतर पाहू आपण इथं महत्वाचं म्हणजे पहा, इथं आपण पाहू केरळ उच्च न्यायालय. केरळ, तर केरळ उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काय येते माहिती आहे का, पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे, पुदुचेरी. ओके, पुदुचेरी नाही येत, लक्षद्वीप येते, सॉरी हा, लक्षद्वीप, लक्षात ठेवा, लक्षद्वीप.
ओके, हे बेटे जे दिसतात याच्या अंतर्गत येते. कोणत्या? केरळ उच्च न्यायालयाच्या अंतर्गत. त्यानंतर पहा मद्रास उच्च न्यायालय, जे की आता मद्रासचं नाव तुम्हाला माहित आहे 1969 मध्ये काय केलेलं आहे? तामिळनाडू केलेलं आहे. तर पहा मद्रास उच्च न्यायालयाअंतर्गत कोण येते? तर मद्रास उच्च न्यायालयाअंतर्गत येते याच्या आधी काय सांगितलं होतं मी? लक्षद्वीप. आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येते पॉंडिचेरी, पुदुचेरी. पहा पुदुचेरी, त्याला पॉंडिचेरी म्हणतात. त्यानंतर पहा अजून एक महत्वाचं उच्च न्यायालय आहे जे की आपण पाहिलं कोलकाता याच्या अंदमान निकोबार येथे, महाराष्ट्र पाहिलं बॉम्बे उच्च न्यायालयाच्या काय येते? दादरा नगर हवेली आणि दौदीमन. एक पहा जे की चंदीगड उच्च न्यायालय आहे. चंदीगड, चंदीगड उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कोण येते माहिती आहे का? पंजाब आणि हरियाणा हे राज्य येते. पंजाब आणि हरियाणा. ओके, हे दोन राज्य येतात. त्यानंतर पहा महत्वाचं याच्यानंतर आहे गुवाहाटी उच्च न्यायालय. गुवाहाटी उच्च न्यायालय. ओके, गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येते आसाम. 4 राज्य येतात, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आसाम, अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. ओके, याच्यानंतर येते नागालँड, हे एक ईशान्येकडील राज्य छोटं, नागालँड आणि मिझोराम. ओके, आणि मिझोराम याच्या अंतर्गत हे येतात. पहा ओके, तर केरळ उच्च न्यायालयाअंतर्गत हे केंद्रशासित प्रदेश येतात. कोणकोणते? केरळच्या अंतर्गत लक्षद्वीप, मद्रासच्या अंतर्गत पुदुचेरी, त्यानंतर चंदीगड या अंतर्गत पंजाब आणि हरियाणा हे राज्य, आणि गुवाहाटी अंतर्गत जवळपास 4 राज्य येतात. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम. पहा महत्वाचा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला विचारलं होतं की कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षात अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे? तर तो कोलकाता, कोलकाता या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत आहे, जे म्हणजे अंदमान निकोबार बेटे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा, हे बी लक्षात ठेवा. मद्रासच्या कोण येते? पुदुचेरी. केरळच्या कोण येते? लक्षद्वीप. ओके, गुवाहाटीच्या कोण येते? आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन, न्यायमूर्ती रानडे. ओके, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर भांडारकर, डॉक्टर राघव भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग. ओके, आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे नेते होते कोणत्या समाजाचे होते? असा प्रश्न आहे. ओके, तर हे होते प्रार्थना समाजाचे. कोणत्या समाजाचे? प्रार्थना समाजाचे. पहा प्रार्थना समाज, प्रार्थना समाज 31 मार्च 1867, 31 मार्च 1867 मध्ये याची स्थापना झाली आहे. ब्राह्मण समाजाच्या याच्यावर झालेली आहे. ओके, तर याच्यामध्ये कोणकोणते सदस्य किंवा कोणकोणते नेते म्हणून कोणकोणते सदस्य होते पाहायचे? तर याचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तरखडकर, हे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यांनी स्थापना केली होती. ओके, त्यानंतर सदस्य कोण होते? बा न्यायमूर्ती रानडे होते. वरे ऑप्शन दिलेले आहेत पण लिहितो इथे मी. न्यायमूर्ती रानडे, नंतर डॉक्टर राघव भांडारकर, डॉक्टर राघव भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. नंतर पहा, नंतर कोण येते पहा? न्यायमूर्ती तेलंग पण होते, न्यायमूर्ती तेलंग. त्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडे होते आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होते. लक्षात ठेवा, महत्वाचं नाव याच्यामध्ये नाही आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे पण सदस्य किंवा नेते होते. रामजी शिंदे. पायदा आपल्याला प्रश्न विचारलाय, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे नेते होते म्हणते. कोणत्या समाजाचे होते? तर प्रार्थना समाजाचे होते. अजून याच्यामध्ये जे आडनाव नाही ते कोणत्या? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हे पण कोणत्या समाजाचे होते? तर प्रार्थना समाजाचे होते. ओके, 1867 मध्ये कोणत्या समाजाच्या धर्तीवर स्थापन झाला होता? ब्राह्मो समाजाच्या. ब्राह्मो समाजाची स्थापना कोण केली होती? राजाराम मोहन रॉय. माहित आहे आपल्याला, तरी पहा, रिवाइज होत असेल तर करून घ्या. ओके, परीक्षेला काही दिवस राहिला आहे. ब्राह्मो समाज कोण स्थापन केला होता? 1828, राजा राम मोहन रॉय, राजा राम मोहन रॉय. पहा ओके, कोलकाता इथं. त्यानंतर पहा दुसरा आहे इथं आर्य समाज.
आर्य समाज घटना कलाक्रमाने पण लावा म्हणतात बरं, हे असा प्रश्न राहतो. हा झाला 1875. कोण? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती, ओके, यांनी याची स्थापना केली होती. त्यानंतर पहा सत्यशोधक समाज, हे प्रत्येकाला माहित आहे कोणी केला होता म्हणून. सत्यशोधक समाज कोणी केला होता? महात्मा फुले. पुणेमध्ये महात्मा फुले, 24 सप्टेंबर 1873 मध्ये. ओके, तर इथं प्रश्न होता हे नेते कोणत्या समाजाचे, हे सदस्य कोणत्या समाजाचे होते? तर प्रार्थना समाजाचे होते. आणि बाकीचेही मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेला आहे, पहा, क्लिअर करा, स्क्रीनशॉट काढा आणि अभ्यास करा. आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता दिसतो? तेजस्वी शुक्र. पहाड तारा म्हणतात त्याला आणि सायंकाळचा पण तारा म्हणतात त्याला. ओके, जर सूर्यापासून अंतर जर ठरवलं, ते सूर्याच्या सर्वात जवळचा जर ग्रह म्हणला तर कोणता आहे? बुध आहे. पहा, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध. सर्वात जवळ, जो की हलका आहे आणि जो की त्याच्यामध्ये वातावरण नाही आहे, असा बुध ग्रह आहे. ओके, जो सूर्याच्या सर्वात जवळ आहे. मंगळ पहा, मंगळला लाल ग्रह म्हणतात. सर्वात लहान ग्रह पण आहे बरं आहे. सर्वात जवळ आहे सूर्याच्या आणि सर्वात लहान ग्रह म्हणला जाते बुधला. यावर प्रश्न विचारतात, सर्वात लहान ग्रह कोणता? तो कोणता आहे? बुध आहे. बुध सर्वात लहान. मंगळ काय? याला लाल ग्रह म्हणतात. ओके, लाल आहे, तर लाल दिसतो हा ग्रह. ओके, आणि हा सेकंड लास्ट म्हणजे बुधहून थोडा लहान, बुधहून थोडा मोठा. ओके, त्यानंतर पहा आपल्याला बघायचा आहे गुरु. गुरु हा सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा आहे, सर्वात जड आहे, सर्वात मोठा आणि सर्वात मोठा. याला उपग्रह पण खूप आहेत. ओके, 79 जवळपास उपग्रह आहेत त्याला. तर असा हा महत्वाचा ग्रह आहे गुरु. ओके, आणि त्याला स्वतःसाठी परिभ्रमण करण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो, पण परिभ्रमण करण्यासाठी जवळपास 9 वर्ष लागतात. ओके, असा गुरुग्रह. काही महत्वाची माहिती घ्या. मंगळ लाल ग्रह, बुध सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर शुक्र हा तेजस्वी तारा म्हणतात, पहाड तारा म्हणतात त्याला. ओके, सर्वात मोठा जर म्हणलं तर गुरु आहे. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. ओके, पृथ्वी. त्यानंतर येते आपल्याला कोण? पृथ्वीनंतर शुक्र, मंगळ, बुध. असा सर्वात त्याला काय म्हणू आपण? उतरता क्रम आपण मोठ्यामधला सांगितला. त्यानंतर सूर्यापासून जर अंतर म्हणलं तर सर्वात सूर्याच्या जवळचा आहे बुध आहे. त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी आहे, त्यानंतर कोण आहे? त्यानंतर येते गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. ओके, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. काही गोष्टी लक्षात ठेवा आणि याच्यावर काय करा? अभ्यास करा, कारण याच्यावर एखादा प्रश्न विचारू शकतात ग्रहावर. तर सर्वात लहान जर ग्रह म्हटलं तर बुध आहे, त्यानंतर सूर्याच्या सर्वात जवळ आहे, त्यानंतर लाल ग्रह मंगळ आहे, गुरु हा सर्वात मोठा आहे आणि जो आपण प्रश्न पाहिलेला आहे त्याला पहाड तारा म्हणतात. पहाड तारा पहाटे दिसतो आणि सायंकाळला पण दिसतो बरं. आणि याला काय म्हणतात? सर्वात तेजस्वी, सर्वात प्रकाशमान कोणता ग्रह आहे? तर शुक्र ग्रह आहे. लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा, भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारी राष्ट्र. तर शेजारी राष्ट्र नाही म्हणता येईल आपल्याला त्याला, कारण ते समुद्राच्या पल्ल्याड आहे. ओके, बंगालच्या उपसागराच्या तिकडे. ओके, कोणत्या म्हणतो आपण? आग्नेय दिशेकडला. तो कोणता? इंडोनेशिया. याचं उत्तर आहे इंडोनेशिया. याचं उत्तर कोणतं आहे? इंडोनेशिया आहे. भारताच्या आग्नेयकडे येतो, पण भारताला लागून याची सीमा नाही आहे. तर भारताला लागून सीमा आहे म्यानमारची, फिलिपिन्सची नाही, श्रीलंका पण एक. ओके, हिंदी महासागराच्या तिकडे पलीकडेच येते, समुद्राची सीमा लागून आहे. तर भारताला सीमा लागून असलेल्या असेल काही 9 देश आहेत. त्याच्यातले महत्वाचे काही पहा. याच्यामधले आपला येतो भारताला लागून असलेले जे देश. पहा, भारताला लागून असलेले देश पाहायला आपण दिशा पाहू आणि त्याची हे पण पाहू किती किमी लागलेला आहे अंतर. लागून असलेले देश पहा कोणकोणते आहेत. भारताला लागून असलेले देश, भारताला म्हणजे सीमा लागलेली आहे त्याची. ओके, तर पहा उत्तरेला कोण आहे? उत्तरेला येते चीन. ते तिबेट म्हणू आपण त्याला. आता तिबेटचा भाग घेतला त्यांनी. तिबेट आणि नेपाळ. ओके, उत्तरेला येतं. त्यानंतर पहा पूर्वेला आणि वायव्येला म्हणू आपण त्याला. कोण येते रे? ना पूर्वेला, वायव्येला नाही, त्याला ईशान्येला म्हणू. पूर्वेला कोण येते? पूर्वेला येते म्यानमार. आणि आपल्यातून वेगळं निघलेलं 1971ला बांगलादेश. पहिले पूर्व पाकिस्तान म्हणायचे याला, बांगलादेश. पहा नंतर पश्चिमेला
पश्चिम आणि वायव्य म्हणू. ओके, वायव्यला पसरलेला आहे वायव्य. कोण असेल? आपला मित्र राष्ट्र, दलिंदर राष्ट्र आपलं पाकिस्तान. ओके, आपलं लेकरू पाकिस्तान आपल्यातूनच 1947 झालेला आहे. 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान. ओके, पाकिस्तान हे आहे भारताच्या पश्चिमेला. त्यानंतर पहा उत्तर झालं, पूर्व झालं, पश्चिम झालं, दक्षिण. तर दक्षिणेला कोणता आहे? तर दक्षिणेला आहे श्रीलंका, समुद्री. डायरेक्ट सीमा लागून नाही देशाशी, पण समुद्राची सीमा लागून आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर दावा करतो ते अफगाणिस्तान आहे. ओके, पाकिस्तान त्याच्यावर दावा करते आणि अफगाणिस्तान हे पण आपण म्हणतो, पण ते थेट नाही लागून. ओके, वादग्रस्त काम आहे ते. तर अफगाणिस्तान स्थान. ओके, पहा हे पण वायव्यला म्हणू आपण त्याला. ओके, हे तर लिहिलं मी आता वायव्यला, थोडं पाकिस्तानच्या वर येते. ओके, वायव्य, पश्चिम वायव्य म्हणा, काय काय म्हणा. कोणतं येते? कोणतं येतं रे? अफगाणिस्तान. अफगाणिस्तान पहा. वेळ कमी राहिलेला आहे आणि अभ्यास खूप आहे. त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. पहा त्याच्यामध्ये चीनची सीमा भारताला लागून किती आहे? पहा, चीनची सीमा भारताला लागून आहे. ओके, 3488 किलोमीटर. 3488 किलोमीटर KM. ओके, त्यानंतर पहा सर्वाधिक जर म्हणलं तर बांगलादेशची आहे. त्यानंतर नेपाळची पहा, उत्तरेला पाहिलो 1751 किलोमीटर. ओके, त्यानंतर पहा पूर्वेला आपण पाहतो बांगलादेश. पाहतो. बांगलादेशची सीमा भारताला लागून आहे 4096 किलोमीटर. 4096 किलोमीटर. त्यानंतर पहा म्यानमार पूर्वेला आहे 1643 किलोमीटर. ओके, त्यानंतर येते पाकिस्तान, मित्र राष्ट्र आपलं. पाकिस्तान 3323 किलोमीटर. ओके, 3323 किलोमीटर KM. ओके, आणि नंतर आहे श्रीलंका, हे तर लागून आहे आपल्या समुद्री मार्गाने आहे. आणि वायव्येला आहे अफगाणिस्तान, जे की वादग्रस्त आहे, पण अफगाणिस्तान 106 किलोमीटर. ओके, अफगाणिस्तान 106. आणि इथं भूतान लिहायचं राहिलं आहे. उत्तरेला येतं भूतान 699 किलोमीटर. 699 किलोमीटर. हे किमी का लिहिलं, किलोमीटर का लिहिलं हे विचारतात की कोण आकडा पण विचारतात. बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे. सर्वाधिक म्हणलं तर बांगलादेश आहे, त्यानंतर चीन आहे, त्यानंतर पहा बरोबर पाकिस्तान आहे, त्यानंतर येते त्यानंतर कोण येते? नेपाळ येते, नंतर म्यानमार येते, नंतर भूतान येते आणि नंतर अफगाणिस्तानमध्ये. हार्डमधला क्वेश्चन जे की MPSC मध्ये विचारतात तो अशा पद्धतीने. ओके, तर पहा इंडोनेशिया भारताच्या आग्नेय दिशेला येतो. ओके, प्रत्यक्ष सीमा लागून नाही. पहा पंचायत राज संबंधित आहे. पंचायत राज संबंधित एक तरी क्वेश्चन विचारला जातो TET मध्ये, 1 2 3. ओके, कधी राज्यघटनेमध्येच मोडते तर किती विचारू शकतात. पहा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50 असते. यानंतर पाहू आपण. आपल्याला काय विचारला? योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? योग्य विधान पहिले पहा. दुसरा पर्याय पहा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. लक्षात ठेवा, जिल्ह्यातील जेवढ्या पंचायत समिती आहेत त्यांचे जे सभापती असतात ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. इथं नसतात दिलं. ओके, तर हे चूक आहे. ओके, तर इथं असतात पाहिजे होतं. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 व सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. 1/3 सदस्याचा पाठिंबा असावा लागतो. 1/3 सदस्याचा पाठिंबा असावा लागतो. नाही किती? इथं पाहिजे 3/4. ओके, जर अध्यक्ष पुरुष असेल तर 2/3. अध्यक्ष जर पुरुष असेल तर 2/3 आणि स्त्री असेल तर 3/4.
आणि मांडण्यासाठी जे की त्या अध्यक्षाला पदावरून काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे विशेष सभा घ्या म्हणून 1/3 लोक असा ठराव मांडतात. 1/3 मांडायला लागतो ठराव मांडणे. ओके, की एक काय करा, एक विशेष सभा घ्या की त्याला आम्हाला अध्यक्षाला पदावरून काढायचं आहे. त्यासाठी ठराव 1/3. पुरुषाला जर काढण्यासाठी मतदान किती झालं पाहिजे, 2/3 प्रत्यक्ष सभेमध्ये, आणि महिलेला काढण्यासाठी काय 3/4. इथे 1/4 दिसतं तर हे चुकीचं आहे. इथं किती पाहिजे होतं, 3/4 पाहिजे होतं. ओके, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो नाही. इथं जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो, जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो हा स्थायी समितीचा काय असतो रे, पदसिद्ध अध्यक्ष असतो. जे की स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती आहे, जी जिल्हा परिषदेवर थेट प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते, आर्थिक कारभारावर नियंत्रण ठेवते. अशा महत्त्वाच्या बऱ्याच समित्या असतात जिल्हा परिषदेमध्ये. शिक्षण समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती, ओके, आणि आरोग्य, महिला बालविकास कल्याण आरोग्य समिती, अशा बऱ्याच समित्या असतात. ओके, तर त्याच्यामधली एक स्थायी समिती जी असते ही सर्वात महत्त्वाची समिती असते. जिथं पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. का, कारण स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमधली सर्वात महत्त्वाची समिती आहे की जी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या कामावर नियंत्रण ठेवते. ओके, पहा, म्हणून याचं उत्तर काय येईल, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही किमान 50 असते. किमान 50 ठेवावं लागते. किती छोटा जिल्हा असू दे, किमान 50. मग कमाल किती सर, किमान 50 ते कमाल 75. 75च्या वर जाणार नाही. 75 काही कंडिशनमध्ये जाऊ शकते, पण 75 याची काय दिली आहे. ओके, कलम किती रे, 243 मध्ये दिल्या त्या गोष्टी. किमान 50 आणि कमाल, पुन्हा चुकलंच, कमाल काय, ओके, कमाल आणि किमान काउंट चुकायला रे बाबा. ओके, कमालमध्ये जास्तीत जास्त किमान 50 आणि कमाल किती 75. ओके, तेवढी सदस्य संख्या असेल जिल्हा परिषदेमध्ये. तर इथं काय विसंगत किंवा विसंगत बाकीचे चुकीचे बाकीचे पर्याय इथं बरोबर विचारलं तर बरोबर काय येईल, इथं पहिलं ऑप्शन की जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 असते आणि कमाल किती असते, 75 असते. ओके, त्यानंतर पहा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती काय जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. आता नसतात दिलं तर असतात आहे. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध जर अविश्वास प्रस्ताव मांडायचा असेल तर 3/4 एवढ्या मताने मांडावा लागतो, सदस्यांनी पाठिंबा द्यावा लागतो त्याला. ओके, आणि जिल्हा परिषद जो काही अध्यक्ष असतो तो स्थायी समितीचा पदसिद्ध काय असतो, अध्यक्ष असतो. तर उपाध्यक्ष नाही, इथं काय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. ओके, तर लक्षात ठेवा हे महत्त्वाचं. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पैठण, पहा, इतिहासावर असे प्रश्न विचारतात संतावर. पैठण यांचा संत एकनाथाचा पैठण येथे जन्म झाला. तर नरसी बामणी येथे कोणाचा झाला पहा, तर नरसी बामणी येथे झालाय कोणाचा, संत नामदेव. नरसी बामणी जे की कुठे येते रे, हिंगोलीमध्ये येते. संत नामदेवाचा जन्म कुठे येते, हिंगोलीमध्ये, जे की गुरु ग्रंथ साहेबामध्ये त्यांचे काही वचने आहेत. ओके, पहा, संत निळोबा येतो अहमदनगर जिल्ह्यातील. अहमदनगर, इथं अहमदनगर देतो आणि त्यांचा जन्मदिवस. पिंपळनेर येथे आहे त्यांचा, पिंपळनेर. त्यानंतर संत नरहरी यांचा जन्म झालेला आहे पंढरपूरला. ओके, सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि संत निर्मळाबाईचा जन्म झाला आहे मेहुणा राजा. मेहुणा राजा कुठे येते सर, तर मेहुणा राजा येतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्हा. तर लक्षात ठेवा, कारण या नेत्यावर काय म्हणू आपण त्याला, या संतावर प्रश्न विचारला की बुवा पैठण येथे संत एकनाथ, नरसी कुठे झाला, तर बाकीचे संत विचारू शकतात. बाकीचे काय महत्त्वाचे लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वर आपेगाव इथे झालेला आहे. ओके, आपेगाव आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला, आपेगाव इथे झालेला आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज देहू येथे झाला आहे, पुणे. ओके, त्यानंतर याच्यात रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी
यावर विचारतात प्रश्न, 100% विचारतात. जांभ, तर जांब किंवा जांब आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. हे कुठं आहे? जालना जिल्ह्यामध्ये. त्यानंतर संत चोखामेळा. संत चोखामेळाच्या भगिनी होत्या कोणत्या? संत निर्मळाबाई. तर त्यांचा जन्म पण संत चोखामेळाचा मेहुणा राजा इथं आहे. ओके, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मेहुणा राजा. काही हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत तुकाराम देहू, रामदास स्वामीचा जांब इथं झाला आणि संत चोखामेळा. तर इथं उत्तर काय? पैठण येथे संत एकनाथ. तर नरसी बामणी येतं कुठं? तर संत नामदेवाचा. नरसी बामणी कुठे येते? हिंगोली जिल्ह्यामध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य काळानुक्रमे लावा. ओके, काळ पहा त्यांचा. आणि असे प्रश्न विचारायचे थोडे हार्डमध्ये राहतात, कारण प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. कोणत्या वर्षी कोणता करार झाला, हार्ड स्वरूपातले प्रश्न राहतात आणि यावरच रिझल्ट असते. ओके, पहा अकोला करार झालेला आहे 28 सप्टेंबर. क्रॉस चेक करा बऱ्याच तारखा. 28 सप्टेंबर 1953 अकोला करार. नाही, नागपूर करार झाला आहे 28 सप्टेंबर. कन्फ्युजन होते. ओके, अकोला करार झाला 8 ऑगस्ट 1947. अकोला करार आणि याच्यामध्ये करार लक्षात, नागपूर करारामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. 8 ऑगस्ट 1947. तर तारखेचं तेवढं काही लक्षात नाही, पण काही ऑप्शनमध्ये तारीख महत्त्वाची असते जे तुम्हाला कळेल आता. फजल अली, राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात त्याला, फजल अलीला. तर हे झालेलं आहे 29 डिसेंबर 1853. सॉरी 1953. काय येईल? 1953. त्यानंतर दार कमिशन. ओके, जे की जे काही संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून 1947 इथं तुम्हाला लक्षात येईल तारीख का महत्वाची आहे. आणि नागपूर करार जे की किती? 28 सप्टेंबर 1953. तर इथं आपल्याला काळानुक्रमे लावा म्हणते. तर काय येईल? पहिले इथं 27 जून 1947 झालेलं दार कमिशन, म्हणजे क येईल इथे. पहा क कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. ओके, म्हणजे इथे आहे क आणि इथे आहे क. त्यानंतर आपल्याला दुसरं पण माहीत पाहिजे, म्हणून नंतर काय झालेलं आहे पहा. 8 ऑगस्ट 1947 अकोला करार. नंतर अ ऑप्शन कुठे आहे पहा. तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे अ. म्हणजे इथं 2 गोष्टी माहीत असल्या तरी तुम्हाला कधी कधी ऑप्शन सॉल्व्ह होईल. तर इथं काय होईल? तिसरं ऑप्शन इथं रद्द झालं, बाकीचे तर नाहीच. ओके, नंतर पहा क ऑप्शन कोणतं? ड ऑप्शन पहा. ड कोणता? नागपूर करार आहे 28 सप्टेंबर तारखेचा झाला इथं. आणि नंतर 29 डिसेंबर 1953 फाजल आली. ओके, तर याचा पर्याय काय आहे? एक आहे. तर अकोला करार काय होता? अकोला करारानुसार काय होतं? महाविदर्भ आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र यांचं एकत्रीकरण करणे, म्हणजे यांनी संयुक्त महाराष्ट्राला सपोर्ट केला होता अकोला कराराने. ओके, पहिले थोडं वादविवाद झाले होते, पण नंतर यांनी सपोर्ट केला होता की असं आपलं महाराष्ट्र राज्य असायला पाहिजे. त्यानंतर फजल अली करार. फजल अली करारमध्ये त्याला काय म्हणू आपण? राज्य पुनर्रचना आयोग. फजल अलीला ओके, हृदयनाथ कुंजरू, K.M. पन्नीकर याच्यामध्ये काय होते? सदस्य होते. हृदयनाथ कुंजरू आणि K.M. पन्नीकर याचे काय होते? सदस्य होते. आणि अध्यक्ष कोण होते? फजल अली. यालाच राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात. राज्य पुनर्रचना आयोग. ओके, राज्य पुनर्रचना आयोग जे की आपण पाहिलं 29 डिसेंबर 1953 मध्ये झाला होता. आणि यानं अहवाल कधी दिला होता? 1955 मध्ये. 10 ऑक्टोबर 1955 मध्ये याने काय दिला होता? अहवाल दिला होता. ओके, तर राज्य पुनर्रचना आयोग कोणाला म्हणतात? फजल अली करारला म्हणतात. फजल अली करारानुसार काय होतं? बॉम्बेचं द्विभाषिक राज्य करायचं. बॉम्बे द्विभाषिक राज्य. द्विभाषिक राज्य म्हणजे काय? गुजरात आणि महाराष्ट्र मिळून, गुजराती भाषा आणि महाराष्ट्राची मराठी भाषा मिळून असं द्विभाषिक राज्य करावं, असं राज्य पुनर्रचना आयोगाचं
म्हणणं होतं. त्यानंतर पहा दार कमिशन, एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली कोण जे काही आपले संविधानाचे काय म्हणू आपण अध्यक्ष संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एस के दार न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना केली होती, जे की संयुक्त काय म्हणू आपण त्याला राज्य पुनर्रचनेसाठी भाषेवर आधारित. तर याचे काही सफल नाही झालं. ओके, 1948ला यांनी पण अहवाल दिला होता, हे काय अहवाल असाच होता. ओके, त्यानंतर पहा नागपूर करार झालेला आहे 1953ला. ओके, 28 सप्टेंबर 1953ला नागपूर करारामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे एकत्र मिळून संयुक्त महाराष्ट्र करायचा होता. त्यानंतर महाराष्ट्रासाठी असा बराच विकास निधी द्यायचा होता. ओके, त्यामध्ये तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल करायचा होता. बराच निधी यामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर या तिन्ही भागामधलं मराठवाडा म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागातील जे काही लोकसंख्या आहे या लोकसंख्या आधारित राज्य शासनामध्ये नोकऱ्या दिल्या जातील असं पण ठरवलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये एक विधानसभेचं अधिवेशन राहील. तुम्हाला माहित आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन एक राहते. ते 8 होत्या काही अशा नागपूर काय कराराच्या. तर नागपूर करार हा संयुक्त महाराष्ट्रासाठी एक सफलच ठरलेला होता, जे काही त्यांनी ओके अहवाल मांडले होते, ठराव मांडले होते. ओके, तर पहा पहिला करार झालेला इथं तुम्हाला दिसते दार कमिशन 17 जून 1947. तारखा लक्षात ठेवा, तारखा पाठ करा. त्यानंतर तुम्हाला काय दिसते 2 नंबरला दिसते अकोला करार 8 ऑगस्ट 1947. नंतर फजल अली दिसते. ओके, 29 डिसेंबर. नागपूर करार दिसते 28 सप्टेंबर 1953. इथं साल लक्षातच आहेत, एकच साल आहेत, कन्फ्युजन आहे तारखा. म्हणजे अशा काय काय गोष्टी तुम्हाला तारखा माहीत असणं आवश्यक आहे. पहा, तारखेशिवाय खेळच चालणार नाही. इथं तुम्हाला हे माहीत असलं तरी इकडल्या तारखा तुम्हाला आवश्यक माहीत पाहिजे, कारण हे पहा 8 ऑगस्ट आणि हे पहा 17 जून. ओके, तर असे काही हार्ड क्वेश्चन असतील यावर प्रॅक्टिस करा. बराच वेळ गेला या क्वेश्चनवर. नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर, रिकामी जागा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. पहा कोणत्या उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. क्षिप्रा या नदीलाच नाव दिलं. क्षिप्रामध्ये तेज वाहते, तिची गती तेज आहे. ओके, सिंहस्थ कुंभमेळा भरतो इथं, सिंहस्थ कुंभमेळा. ओके, दर 12 वर्षांनी. ओके, क्षिप्रा नदीची लांबी जवळपास किती आहे 240 किलोमीटर. क्षिप्रा नदीची लांबी किती आहे 240 किलोमीटर. मध्य प्रदेशामधून ही वाहते. ओके, तर ही तुम्हाला काय दिसते कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. ते की सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि जवळपास जसं की आपण नाशिक आहे, प्रयागराज आहे, ओके, हरिद्वार आहे, त्या प्रकारे हे चौथं क्षेत्र आहे. जे 4 आपण म्हणतो की कुंभमेळे भारतामध्ये भरतात. तर हे सर्वात महत्त्वाचा एक कुंभमेळा भरतो इथं, जे दर 12 वर्षांनी भरत असतो. ओके, त्याला सिंहस्थ कुंभमेळा भरतात, जो क्षिप्रा नदीच्या काठी भरतो. ओके, त्यानंतर पहा तापी नदी. तापी नदी तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते बैतूल जिल्ह्यामध्ये. ओके, 724 किलोमीटर लांबी आहे. कारण नद्याची लांबी विचारतात. तापी नदी पहा पूर्णतः लांबीची 724 किलोमीटर आहे. मध्य प्रदेश राज्यामधून ही काय होते वाहते. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र आणि बंगाल आपलं काय म्हणू आपण अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिम वाहिनी नदी आहे आणि हिची महाराष्ट्रातली लांबी पहा किती आहे. महाराष्ट्रातील लांबी आहे 208 किलोमीटर. विचारतात, या परीक्षेला नाही विचारलं तरी बघ बाकीचे सरळ सेवा महत्त्वाचे पेपर असतात. ओके, लांबी विचारतात. कोणत्या राज्यातून वाहते, कुठं, बैतूल जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये ही उगम पावते. एवढं काय लिहून देत नाही, खूप वाढत, आधीच खूप सविस्तर होत आहे. नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. नर्मदा नदी कुठं अमरकंटक मध्य प्रदेश. ओके, आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उगम पावते. हिची लांबी जवळपास 1312 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये किती आहे 54 किलोमीटर. किती 54 किलोमीटर. महाराष्ट्र राज्यामध्ये किती वाहते 54 किलोमीटर वाहते. सर्वात कमी म्हणा पश्चिम वाहिनी नदी आहे. ही बी पश्चिम वाहिनी नदी आहे, पश्चिम वाहिनी, आणि ही पण पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर पहा दामोदर दिलेला आहे. दामोदर हे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वाहते.
592 किलोमीटर आहे. ओके. पूर्ण आता दामोदर नदी पश्चिम बंगाल आणि झारखंड इथे या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला खनिज संपत्ती विपुल दिसते. विचारू शकतात खनिज संपत्ती विपुल कुठे आहे. खनिज संपत्ती दगडी कोळसा, बॉक्साईड वगैरे, ओके, मॅग्नेशियम जे काही तुम्हाला दिसतात, तर हे खनिज संपत्तीसाठी खूप उपयुक्त आहे. ओके. कोण? दामोदर नदी. ओके. पहा कोणत्या नदीच्या काठी उज्जैन शहर असलेला कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या नदीच्या काठी? तर शिप्रा नदीच्या काठी. त्याचं उत्तर काय? शिप्रा नदीच्या काठी. ओके. पहा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्य व्यवस्था बरोबर आहे. रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओडिसामध्ये काय म्हणू आपण 1765 मध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली होती. हे बरोबर आहे. 1765 मध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली होती. दुहेरी राज्य व्यवस्था काय सांगतो मी तुम्हाला. लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती. बरोबर आहे. मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली होती यांनी 1886चा काळ म्हणू आपण त्याला. 1886 ते 1893 या काळामध्ये. ओके. बऱ्याच त्यानं याच्यामध्ये प्रगती केली होती. ओके. काही बदलाव घडून आणले होते. त्यानंतर पहा लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण. हे चुकीचं आहे. राज्य खालसा धोरण कोण केलं होतं? लॉर्ड डलहौसी. ओके. 1848 ते 1856. ओके. विधवा पुनर्विवाहाचा ऍक्ट हे महत्त्वाचा याच्यामध्ये आहे, पाहू आपण नंतर. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा 1829 कोणाच्या मदतीनं? राजाराम मोहन रॉय. ओके. आणि दुहेरी राज्य व्यवस्था कुठे आणली होती? बंगाल, बिहार, ओरिसा. लॉर्ड कॉर्नवॉलिसने मुलकी नोकरशाही. पहा रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्य व्यवस्था 1765 मध्ये आणली होती. बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्थामध्ये जे काही कर महसूल गोळा करण्याचं काम ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे, प्रशासनाचं काम, ओके, लष्करी काम हे कोणाकडे राहील? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे. महत्वाचं काम. आणि जे काही नवाब आणि संस्थानिका असतील ते काय? कायदा आणि सुव्यवस्था त्या प्रांतातला राखतील. याला दुहेरी राज्य व्यवस्था म्हणतात. म्हणजे महत्वाचा पैसा कोण ठेवला? कंपनीनं आपल्याकडे ठेवला, इंग्रजांनी. आणि जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचं काम कोणाकडे दिलं? जे नवाब आणि ते संस्थानिक जे असेल ते पाहिजे. त्याला दुहेरी राज्य व्यवस्था म्हणतात, जे की प्रथमतः लॉर्ड क्लाइव्हने आणली, रॉबर्ट क्लाइव्हने. ओके. ते कधी? 1765 मध्ये. नंतर पहा लॉर्ड कॉर्नवॉलिस हे एक महत्वाचं नाव आहे. यानं मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. याने पोलीस प्रशासनामध्ये, महसूल प्रशासनामध्ये आणि न्याय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले होते. जे काही अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, नोकरदार, हे भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांची वेतन वाढवली होती. पोलीस खात्यामध्ये एक प्रमुख पद निर्माण केलं होतं. न्यायालयामध्ये यांनी दिवाणी आणि फौजदारी वेगवेगळे न्यायालय केले होते. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय जे आपण पाहतो याची काय म्हणू आपण विभाजन केलं होतं. वेगवेगळे ज्याचे खटले वेगवेगळे चालते. असे बऱ्याच आमूलाग्र बदल केले होते. आणि महसूल पद्धतीमध्ये पण असे आमूलाग्र बदल केले होते. म्हणूनच त्याला मुलकी नोकरशाहीची निर्मिती करणारा असा एक महत्वाचा व्यक्ती म्हणला जातो लॉर्ड कॉर्नवॉलिस. कारण बरेच याने बदल केले होते. ओके. याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा लॉर्ड मेकॉले याने शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला होता 1835 मध्ये. याचं म्हणणं होतं की भारतामध्ये जे काही शिक्षण पद्धती आहे इथे सर्व काही अभ्यासक्रम आहे इंग्रजीमध्ये लागू करायचा. आणि त्यामुळे आपण मानतो विज्ञान, ओके, सामाजिक शास्त्र, इतिहास या विषयामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. ओके. या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे ते कोणी केलं होतं? लॉर्ड मेकॉले यांनी. ओके. 1835 मध्ये. म्हणून राज्य खालसा धोरण कोण केलं होतं? लॉर्ड डलहौसीनं. ओके. शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल किंवा इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार जर भारतामध्ये कोणी केला असेल प्रथमला तर लॉर्ड मेकॉले यांनी केला. ओके. मेकॉले मिनिट म्हणतात त्याला, जे की त्यांनी आणलेला जे काही इंग्रजी शिक्षणाचा काय तो कायदा होता की इंग्रजी शिक्षण प्रत्येकाला लागू करा म्हणून. आणि लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा. सतीबंदी प्रत्येकाला माहिती आहे की जी स्त्रीचा पती वारला जायचा त्या सरणावर त्या स्त्रीला जाळल्या जायचं. क्रूर भयावह अशी प्रथा होती, जी की कोण बंद केली? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये केली. आणि त्याला सर्वात मदत करण्यासाठी सर्वात महत्वाचं हे केलं त्याला कार्य कोणाचं आहे? राजाराम मोहन रॉय. हे आपल्याला माहित आहे. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन. याच्यामध्ये कन्फ्युजन होते. डिप्रेस्ड. ओके. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. एज्युकेशन म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एज्युकेशन म्हणलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज. एज्युकेशन म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मिशन म्हणलं तर डिप्रेस क्लासेस मिशन म्हणलं
तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके, महात्मा गांधीजी महात्मा फुले आपण पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना 14 जून 1928 मध्ये केली होती. ओके, 14 जून 1928 मध्ये. बहिष्कृत हितकारी सभा पण होती त्यांची, 1924 ला केली होती ती. त्यानंतर पहा त्यांची एक महत्वाची एज्युकेशन मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, याच्यावर प्रश्न विचारतात. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. सोसायटी 1945 ला स्थापन केली होती. याच्यामध्ये एक सिद्धार्थ कॉलेज, सिद्धार्थ विधी कॉलेज, सिद्धार्थ त्याला काय म्हणू आपण वाणिज्य आणि अर्थशास्त्र, त्यानंतर सिद्धार्थ त्याला काय म्हणू आपण विज्ञान आणि कला, असे जवळपास 3 कॉलेज त्यांनी कुठे सुरू केले होते? मुंबईला. ओके, सिद्धार्थ कॉलेज, सिद्धार्थ ज्याला काय म्हणू आपण कला आणि वाणिज्य, कला आणि विज्ञान, हे सर्वात पहिले काढलं होतं 1946 ला. आणि नंतर काढलं होतं त्यांनी मिलिंद कॉलेज, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये. हे महत्वाचं लक्षात ठेवा. पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणाची होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि कोणती? डिप्रेस क्लासेस एज्युकेशन. त्यानंतर पहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचं काय होतं? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची होती डिप्रेस क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केली होती? 1906 मध्ये. कोणी केली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके, तर डिप्रेस क्लासेस मिशनचं तेच ध्येय होतं, अस्पृश्य समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, सामाजिक आर्थिक राजकीय याच्यामध्ये त्यांची प्रगती घडून आणणं. ओके, अस्पृश्यता नष्ट करणे, या प्रकारचं याचंही काम होतं. त्यानंतर पहा इथं बाबासाहेब पाहिला आपण 1 नंबरला. त्यानंतर पहा महात्मा गांधी. महात्मा गांधीने अस्पृश्य समाजासाठी काय केलं? महात्मा गांधी हरिजन सेवा संघ, हरिजन सेवा संघ 30 सप्टेंबर 1932. हे तेच कार्य होते, अस्पृश्य समाजाला राजकीय सामाजिक याच्यामध्ये समोर आणणे. ओके, अस्पृश्यता नष्ट करणे, अशा प्रकारच्या या गोष्टी होत्या. तर हरिजन म्हणजे काय? हरी म्हणजे भगवान आणि जन म्हणजे लोक, जे देवाची लेकरं आहेत त्याचा उल्लेख हरिजन करायचे. जे की अस्पृश्य लोक आहेत ते देवाची लेकरं आहेत असे महात्मा गांधीजी म्हणायचे. त्यानंतर पहा सत्यशोधक, तर सर्वांनाच माहिती आहे महात्मा फुले. महात्मा फुलेनं काय केलं होतं? सत्यशोधक समाजाची स्थापना. काय लिहायची गरज नाही. ओके, महात्मा फुले सत्यशोधक समाज, त्यामध्ये बरंच त्यांनी काय केलं? अस्पृश्य समाजाला बरेच अधिकार मिळवून देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये होतं सत्यशोधक समाजामध्ये. ओके, उच्च नीतीचा भेदभाव आणि ब्राह्मणशाहीवर त्यांनी प्रखर टीका केलेली आहे. सत्यशोधक समाज, त्याची तारीख लक्षात ठेवा, विचारतात. 24 सप्टेंबर ओके काय 1873. ओके, लक्षात ठेवा या गोष्टी. पहा नेक्स्ट क्वेश्चन. तर इथं काय? डिप्रेस क्लासेस एज्युकेशन म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डिप्रेस क्लासेस मिशन जर म्हणलं तर कोण? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. मिशन आणि एज्युकेशन मध्ये कन्फ्युजन होऊ नका, असे बरेच क्वेश्चन कन्फ्युजन करण्यासाठी टाकले जातात. पहा नेक्स्ट क्वेश्चन. बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला. मान्यवर कांशीराम यांनी. ओके, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी, 14 एप्रिल 1984 या दिवशी त्याला काय म्हणू आपण? दलित, वंचित, जे काही बहुजन समाज म्हणू आपण, यांना यांचे राजकीय अधिकारामध्ये, या राजकीय क्षेत्रामध्ये यांना अधिकार मिळवून देण्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी एक त्यांनी कोणता? कांशीराम यांनी BSP बहुजन समाज पक्ष स्थापन केला. BSP म्हणतात, हा राष्ट्रीय पक्ष आहे सध्या. ओके, उत्तर प्रदेशमधला, जे की मायावती यांनी बरेच 3 वेळा मुख्यमंत्री पद त्याचं भोगलेलं आहे. ओके, तर ते याच पक्षाच्या होत्या, बहुजन समाज पक्षाच्या. तर मान्यवर कांशीराम यांनी त्याची स्थापना केलेली आहे. जॉर्ज फर्नांडिस एक समाजवादी नेते होते आणि प्रथमतः जे काही आपले मोरारजी देसाई होते यांना निवडणुकीमध्ये पाडलं होतं.
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये यांनी बरेच मंत्री पद उपभोगले आहेत जॉर्ज फर्नांडिस यांनी. ओके. त्यानंतर शरद पवार काय आहे? शरद पवार तर सर्वांनाच माहित आहे, महाराष्ट्राचे चाणक्य आहेत हे तर राजकारणामधले चाणक्य. तर यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आता भानगडी झाल्या, आता वेगवेगळे निघले, पण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची काय पाहिजे? स्थापना. कधी झाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना? याची स्थापना झालेली आहे 10 जून 1999. आणि त्याच वेळेस काँग्रेसमध्ये सत्तेवर पण आला होता पक्ष. चाणक्य माणूस आहे शरद पवार. ओके. तर राष्ट्रवादीची स्थापना लक्षात ठेवा. राष्ट्रवादीचा आता आपलं राष्ट्रवादीची स्थापना आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आता ते तुतारी वाजवणारा माणूस आहे. याच्यामध्ये आता वेगळं झालं, 2023ला वेगळे निघले. ओके. कांशीराम BSP पाहिला आपण. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट, महत्वाचा व्यक्ती. आताच त्यांचा स्फूर्ती दिन पाहिला आपण. ओके. पहा, म्हणजे आता स्फूर्ती दिन झाला त्यांचा 17 तारखेला. बाळासाहेब ठाकरे, तर यांचा पक्ष आहे 19 जून 1966. तर मराठी माणसाला त्यांची अधिकार मिळवून देण्यासाठी, मराठी भाषा जपण्यासाठी, आणि नंतर 1980 मध्ये यांनी हिंदुत्व वगैरे काही राष्ट्रवादी हे काही महत्वाचे मुद्दे हाती घेतलेले आहेत. तर बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून मध्ये याची काय स्थापना केली आहे? शिवसेना या पक्षाची. कोणता पक्ष तो? शिवसेना. ओके. 19 जून 1966 या दिवशी याची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस एक समाजवादी नेते होते. ओके. शरद पवार तर पाहिला आपण राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. त्यांनी केंद्रीय कृषीपद 2004 ते 2014 मध्ये उपभोगला आहे. BCCIचं अध्यक्षपद, ICIचं अध्यक्षपद. ओके. महत्वाचे पद त्यांनी भोगलेले आहेत. मान्यवर कांशीराम पाहतो आपण, की ज्यांनी बहुजन समाजाला राजकारणामध्ये काय हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि तसं झालंही. ओके. कारण मायावती हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, की बहुजन समाज मधलाही गरीबातला गरीब आणि वंचितातला वंचित व्यक्ती हा राज्यकारभार सांभाळू शकतो. ओके. त्याच्या सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता त्याच्या हाती येण्यासाठी कांशीरामनी हा पक्ष स्थापन केला होता 1984 मध्ये. 14 एप्रिल 1984 मध्ये एक आंबेडकरवादी विचारधारेवर तो पक्ष आहे. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? योग्य आणि अयोग्य लक्षात ठेवा. सातपुडा बरोबर आहे. अस्तंबा नंदुरबार मधले तुम्हाला माहिती आहे सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेतील उंच शिखर आहे. ओके. 1385 किलोमीटर. ओके. 1385 मीटर रे. 1385 मीटर याची लांबी. ओके. अस्तंबा येतच लिहितो आता. मीटर कुठे आहे? नंदुरबार इथं लिहितो. अस्तंबा कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. सातपुडा पर्वतरांगेतील आहे. पश्चिम घाट अनैमुडी 2596 मीटर. आणि हे पश्चिम घाटमधील आणि दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे, जे कुठे येते? केरळमध्ये, एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये. ओके. इडुक्की जिल्हा आणि एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये. ओके. लक्षात ठेवा. अरवली येते राजस्थानमध्ये 1722 मीटर. अरवली येते राजस्थानमध्ये. ओके. अरवली कुठे येते? राजस्थान. माउंट आबू या पर्वत शिखरामध्ये, सिरोही या जिल्ह्यामध्ये. सिरोही. ओके. राजस्थानमधल्या सिरोही जिल्ह्यामध्ये 1722 मीटर त्याची लांबी आहे. आणि अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर गुरु शिखर आहे. अरवली पर्वतरांग कुठे येते? राजस्थानमध्ये. ओके. हिमालयामधलं K2 नाही आहे. हिमालयामधलं काय? कांचनजुंगा. 8586 मीटर अशी उंची आहे तिची. ओके. कांचनजुंगाची, जे की हिमालयामध्ये येते. ओके. जे की नेपाळ सीमेवर आहे आपल्या. ओके. भारत नेपाळ सीमेवर आहे कांचनजुंगा. आणि K2 काय म्हणू आपण? गॉडविन ऑस्टिन जगातील 2 नंबरचं सर्वात उंच शिखर. ओके. 8611 मीटर.
आणि कोणत्या पर्वतरांगेमध्ये येते? इथे हिमालय दिलं, काराकोरम पर्वतरांगेमध्ये येते. काराकोरम पर्वतरांग. आणि जगातील सर्वात उंच, आता जगातील 2 नंबरचं हे आहे, 2 नंबर हे कांचनजुंगा, 3 नंबर कांचनजुंगा 3 नंबर. ओके, उंचीमध्ये. ओके, जग कोण आहे पहा 1 नंबरला? एव्हरेस्ट. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे. याची उंची आहे 8,848.86 मीटर. 86 मीटर म्हणजे 8,800 लिहा. ओके, नेपाळमध्ये आहे एव्हरेस्ट. आणि हे कुठं आहे? हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट. 2 नंबरला केटू गॉडविन ऑस्टिन 6,611 आणि 3 नंबरला कांचनजुंगा जे 8,586 मीटर, जे कुठं आहे? भारत आणि नेपाळ सीमा. ओके, आणि गॉडविन ऑस्टिन जे केटू आहे हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येते. ओके, जे काही काश्मीरचा भाग पाकिस्तानने गडप केलेला आहे त्याच्यामध्ये हे गॉडविन ऑस्टिन येते केटू, जे काही 8,611 मीटर आहे. तर लक्षात ठेवा पर्वतरांगा आणि त्याच्यामध्ये येणारे सर्वात उंच शिखर. तर इथं अयोग्य जोडी आहे केटू, कारण केटू कुठे येते? काराकोरम पर्वतरांगेमध्ये. हिमालयामध्ये कोणते येते? कांचनजुंगा. अरवलीमध्ये सर्वात उंच शिखर गुरु शिखर. पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर अनयमुडी. हे लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? मूलभूत अधिकार माहितीचा अधिकार नाही आहे. 2005 नुसार आपल्याला माहितीचा RTI दिलेला आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. ओके, 2005. कोणत्याही सरकार सार्वजनिक संस्थेबद्दल किंवा कोणाबद्दल आपण राईट टू इन्फॉर्मेशन मागू शकतो, माहिती मिळवू शकतो. ओके, भ्रष्टाचार केला का म्हणून. तर असा माणसाला दिलेला अधिकार आहे 2005 मध्ये. ओके, याचा बरेच लोक फायदा घ्यायला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा, पण तो काय मूलभूत अधिकार नाही. मतदानाचा अधिकार हा पण मूलभूत अधिकार नाही, कायदेशीर अधिकार आहे. ओके, हा पण नाही आहे. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा आहे. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा काय आहे? मूलभूत अधिकार आहे. मानव अधिकार हा पण मूलभूत अधिकार नाही. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम 32 ने दिलेला आहे. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम 32 आणि कलम 226. कलम 226. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला याला काय म्हणलं आहे? राज्यघटनेचा आत्मा म्हणलेला आहे. आत्मा, हृदय म्हटलेलं आहे. कारण कलम 12 ते कलम 35 मध्ये जे मूलभूत हक्क येतात, जर कोणत्याही भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्क जर डावरले जातील तर तो कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये काय करू शकतो? त्याचे मूलभूत अधिकार ओके जे वाचवू शकतो. तर अशा आपल्याला काही 5 प्रकारचे रिट्स दिले आहेत. 5 प्रकारचे रिट्स मध्ये त्याच्यामध्ये कोणकोणते पहा? हेबियस कॉर्पस, मॅनमस, प्रोहिबिशन, क्वो क्वारंटो, ओके, क्वो क्वारंटो, आणि सॅटिटोरी. पा याच्यामध्ये मूलभूत अधिकार जपण्यासाठी आपल्याला 5 प्रकारचे रिट्स दिलेले आहेत. ओके, भारतीय राज्यघटनेने कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये जर कोणत्याही भारतीय नागरिकाचे कलम 12 ते कलम 35 पर्यंत मूलभूत हक्क जर डावलले जातील तर तो भारतीय नागरिक या रिट्स नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. जसं की हेबियस कॉर्पस, जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केली असेल तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की त्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणा, त्या व्यक्तीला त्याचा थोबाड आम्हाला दाखवा, आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देईल की त्याला कशा प्रकारे बेकायदेशीर केले की बरोबर कायदेशीररित्या त्याला अटक केली. बेकायदेशीररित्या जर त्याला अटक केली असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याला ताबडतोब सोडा असा आदेश देतो. म्हणजे इथं काय त्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार ओके जे
काय होऊ शकतात की ज्याला बेकायदेशीररित्या अटक केली तर मूलभूत अधिकार ते जपल्या जातात. ते कोण जपण्याचं काम करते? सर्वोच्च न्यायालय. ओके, ते हेबियस कॉर्पसनुसार की त्याचा देह आमच्या समोर आला. मॅन्डमस म्हणजे काय? आम्ही आदेश देतो. मॅन्डमस म्हणजे काय? आम्ही आदेश देतो एखाद्या संस्थेला किंवा सरकारी संस्थेला, त्याला काय म्हणून एका स्थानिक संस्थेला किंवा कोणत्याही सरकारला, की ते जर आपले कामं व्यवस्थित करत नसेल, ओके, तर त्याला ते काम करायचा आदेश देणे. ओके, जर त्याला काय म्हणू आपण शिक्षणामध्ये जर एखादा मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्याला टीसी देत नसेल तर मॅन्डमसनुसार तो काय करू शकतो? सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो की हे मला शासकीय संस्था, हे विद्यापीठ मला काय करू शकत नाही, माझी मार्कशीट टीसी देत नाही. तो पण त्याला अधिकार आहे. हा शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीयमध्ये पण आहे. जर एखादा जर राजकीयमध्ये जर कोणी जर मूलभूत अधिकार डावलत असतील तरी तो व्यक्ती काय करू शकतो? सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे जे की कनिष्ठ न्यायालयाच्या अंतर्गत ज्या केसेस येत नाहीत तर उच्च न्यायालय म्हणते किंवा सर्वोच्च न्यायालय, अरे तुझ्या याच्यामध्ये येत नाही, हे क्षेत्रामध्ये तुझ्या येत नाही, ते तू घेऊ नको, त्यावर न्यायनिवाडा करण्याचा तुझा अधिकार नाही, ते वर आमच्याकडे पाठव. ओके, असा आदेश कोण देते? सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालय कोणाला देते? कनिष्ठ न्यायालय. ओके, को क्वारंटो म्हणजे ओके, आणि स्टॅट्युटोरी. स्टॅट्युटोरी काय आहे की कोणीही पात्रता नसताना पदावर राहता कामा नये. ओके, जर एखाद्या ज्याला काय म्हणू आपण विद्यापीठाचा जर कुलगुरू होण्यासाठी 10 वर्षाचा जर त्याचा आपला अनुभव मागला असेल आणि त्याचा जर 5च वर्षाचा असेल तर ते काय व्हायला? स्टॅट्युटोरी या नियमाचा भंग व्हायला. ओके, तर त्याला काय करावं लागेल? ती पात्रता दाखवावं लागेल. एक प्रत्येक क्षेत्रामध्ये येते. जसं की तुम्हाला माहित आहे, जर एखाद्याला जर विधानसभेचा आमदार झाला असेल आणि त्याचं वय जर 25 नसेल तर तो काय करायला? इथं स्टॅट्युटोरीनुसार तुम्ही त्या विरोधात जाऊ शकता की याचं वय नाही आहे. तर प्रत्येक राजकीय आणि शैक्षणिक याच्यामध्ये पण असे घोळ होऊ शकतात की ज्याचं पात्र नसताना ते पद ते करू शकतात. ओके, तर याच्यामध्ये राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणता आहे? तर घटनात्मक उपयोजनाचा अधिकार आहे. कलम 32 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला काय केलेलं आहे रे? राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. 32 कलमला लक्षात ठेव. ओके, नेक्स्ट. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल संख्या किती आहे? निवडून आलेल्या, हे प्रश्न काय करतात? मार्क घालवण्यासाठी असतात. निवडून 550 येतात. ओके, जसं की तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये जर आता त्याच्यामध्ये अजून म्हणजे जास्तीत जास्त 550 राहते. संसदेची जास्तीत जास्त संख्या जी आहे ती 552 आहे. संसदेची किती आहे? 552 आहे. परंतु निवडून आलेले किती आहेत? 550. जे की याच्यामधले 2 जे असतात ते अँग्लो इंडियन जर निवडून जर आले नसतील तर राष्ट्रपती त्यांनी नियुक्ती करतो. परंतु जे अँग्लो इंडियन आहे हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकते. अँग्लो इंडियन जे की 2 राष्ट्रपती करतात. अँग्लो इंडियन. ओके, तर भारतीय वंशाची आई म्हणा, आजा म्हणा किंवा वडील, आई म्हणा किंवा आजी म्हणा, वडील म्हणा किंवा आजा म्हणा, हा कोणतरी एक फॉरेनचा पाहिजे आणि एक भारताचा पाहिजे. आई जर भारतातली असेल तर बाप तिकडला पाहिजे, आजी जर इकडली असेल तर आजोबा तिकडला पाहिजे. त्याला काय म्हणतो? अँग्लो इंडियन. या समाजाला प्रतिनिधित्व भेटण्यासाठी हे ओके होतं राज्यघटनेमध्ये. परंतु अँग्लो इंडियन हे कलम, हे घटना दुरुस्ती 104 नुसार, घटना दुरुस्ती 104 नुसार हे रद्द केलेलं आहे 2020 मध्ये. असं नाही आहे. ओके, तर निवडून आलेली संख्या किती आहे? 550. आणि जास्तीत जास्त लोकसभेमध्ये किती? 552 असू शकतात. परिसीमन आयोग ठरवते आता 2026 नुसार परिसीमन आयोग आता बदलणार. तर किती आहे जास्तीत जास्त? 552. निवडून किती आहे? 550. आणि सध्या जर विचारलं, सध्या संसदेमध्ये सध्याची सदस्य संख्या, सदस्य हे लक्षात ठेवा, तर ही आहे 543. 543 ही आहे राज्यामधले आहे. त्याच्यामध्ये किती? 530 राज्यामधले आणि केंद्रशासित प्रदेशामधले 13, जे की 20 पाहिजे होते. पण काही केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या खूप कमी असल्यामुळं त्यांना लोकसभेचं प्रतिनिधित्व नाही, त्याला सदस्य नाही. 530 + 13 किती व्हायले? 543. सध्या किती आहे? 543 एवढी सदस्य संख्या आपल्या कोशामध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे, लोकनियुक्त.
ओके, तर पहा इथं निवडून आलेले किती दिलं आहे, याचं उत्तर येईल 550. ओके, पहा आजचं सेशन खूप डीपमध्ये घेतलेलं आहे. 15 क्वेश्चन घेतले, पण खूप डीपमध्ये घेतले. एका क्वेश्चन मधून जवळपास आपण नाही म्हणता 5 ते 6 क्वेश्चनचा सराव केला आहे. म्हणजे नाही 50 ते 60 क्वेश्चन आपण घेतलेले आहे. चांगल्या पद्धतीनं पहा आणि तुमचा टीईटीचा रिझल्ट येण्यासाठी बराच हा लेक्चरचा उपयोग होईल. ओके, अजूनही कल्पतरू चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी बरेच असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.